या दोन चुका तुम्हाला मिडल क्लास ट्रॅपमधून बाहेर येऊ देणार नाही. ज्यावेळेस मी मॅक्झिमम माझ्या मिडल क्लास क्लायंट्सशी भेटतो, तर त्यांचा एक स्ट्रॅटेजिक किंवा एक ट्रॅडिशनल वे काम करण्याचा. ते जे इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात म्युच्युअल फंड्समध्ये, त्या कमी पिरियडमध्ये विथड्रॉ करून घेतात आणि ज्या एफ-डीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, त्या जास्ती पिरियडसाठी इन्व्हेस्टेड राहू देतात. त्यांचा माइंड त्यांना याच्यामुळे सेफ्टीची फीलिंग प्रदान करतो. पण ॲक्चुअली जे खरंच रिच असतात, ते याच्या एक्झॅक्टली उलटं करतात. तुमची जी शॉर्ट टर्मसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, ती फिक्स्ड इन्स्ट्रुमेंटमध्ये असली पाहिजे, म्हणजे एफ-डी सारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा लिक्विड फंड्समध्ये. आणि ज्या तुम्ही लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, जिथे तुम्हाला जास्तीत जास्त पैसा जनरेट झाला पाहिजे, ती इक्विटीमध्ये असली पाहिजे. त्यामुळे ही चूक जर तुम्ही अव्हॉइड केली, तर तुम्ही मिडल क्लास ट्रॅपमधून नक्की बाहेर निघू शकता. विचार करा या गोष्टीवर.